हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी लोकमान्य टिळक, सी रामकृष्ण परमहंस, डी महात्मा गांधी. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रामकृष्ण परमहंस. हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन ए गोदावरी, बी यमुना, सी कृष्णा, डी कोयना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोयना. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणले जाते. प्रश्न तिसरा आहे, कोणता पर्वत रोज आपले रंग बदलतो? ऑप्शन ए आयस रॉक पर्वत, बी गिरनार पर्वत, सी सह्याद्री पर्वत, डी कैलाश पर्वत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आयस रॉक पर्वत हा रोज आपले रंग बदलत असतो. प्रश्न चौथा आहे, चहाच्या उत्पादनासाठी कोणती मृदा योग्य असते? ऑप्शन ए काळी माती, बी लाल माती, सी लॅटराइट माती, डी काळाची माती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॅटराइट माती. चहाच्या उत्पादनासाठी लॅटराइट माती ही योग्य असते. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? ऑप्शन ए थायलंड, बी भारत, सी उत्तर कोरिया, डी इंडोनेशिया. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंडोनेशिया. इंडोनेशिया देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. प्रश्न सहावा आहे, भारतात पाईनची झाडे कुठे आढळतात? ऑप्शन ए उत्तराखंड, बी झारखंड, सी छत्तीसगड, डी रायगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. भारतामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये पाईनची झाडे आढळून येतात. प्रश्न सातवा आहे, जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन ए कॅन्सर, बी थायरॉइड, सी किडनीचे, डी मूतखडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किडनीचे. जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्याने किडनीचे, लिव्हरचे आजार होतात. प्रश्न आठवा आहे, लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, बी पुणे, सी अमरावती, डी कोल्हापूर. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहेत. प्रश्न नववा आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम भारतात होत नाही? ऑप्शन ए रावी नदी, बी सतलज नदी, सी नाईल नदी, डी गोदावरी नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सतलज नदी. सतलज नदीचा उगम हा भारतामध्ये होत नाही. प्रश्न 10वा आहे,
भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? ऑप्शन ए सह्याद्री पर्वत, बी अरावली पर्वत, सी हिमालय पर्वत, डी निलगिरी पर्वत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सी हिमालय पर्वत. हिमालय पर्वत हे भारताच्या उत्तर सीमेवर वसलेले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.